नेहमीप्रमाणे जी काही आपली कामं आहेत त्यावरून देवपूजा वगैरे करून आम्ही निघालो होतो गणपती बाप्पाचं दर्शन करायला. आता गणपती बाप्पा सगळीकडेच आलेले आहेत. तर बऱ्याच ठिकाणी 10 दिवसाचे गणपती आहेत, बऱ्याच ठिकाणी 7 दिवसाचे होते. तर आत्ता जे मी दर्शन केलेलं आहे त्याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो तुम्ही पुढे पाहणार आहेत. ही माझी डेली रुटीनची सकाळची घरी जी पूजा असते सकाळ संध्याकाळची ती पूजा आहे, ती तुम्हाला मी दाखवलेली आहे. तर हा घरचा व्हिडिओ मी थोडक्यात बनवलेला आहे. हा आहे बाणडोंगरीचा राजा आणि ह्या राजाचं आम्ही दर्शन करायला गेलो होतो तन्मय आणि मी. तन्मयला नेहमीच आवडतं गणपती बाप्पाचं दर्शन करायला. तो मला म्हणत होता, मावशी मला गणपती बाप्पाचं दर्शन करायचं आहे, मी एकदा गेलेलो आहे, पुन्हा मला जायचं आहे. तर आम्ही इथे दर्शन करण्यासाठी गेलो होतो आणि फार सुंदर दर्शन झालं. गणपती बाप्पांचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर म्हटलं चला गणपती बाप्पांचं स्तोत्रसुद्धा म्हणावं आणि ते सुद्धा शेअर करावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणपती स्तोत्र. श्री गणेशाय नमः. नारद उवाच प्राणाम्यसी सा देव गौरीपुत्र विनायक मम भक्तावास स्मर नित्यमायु कामार्थ सिद्धे. प्रथम वक्रतुंडचे एकदंत्र द्वितीय कम तृतीय कृष्ण प्रिंजाक्ष गजवक्र चतुर्थकम लंबोदर पंचम षष्ठ विकटमे वचम सप्तम विघ्नराजेंद्र धूम्रवर्ण तथाष्टमम नवमो भालचंद्र दशम तु विनायक एकदश गणपती द्वादश तु गजानन द्वेदश नामे त्रिसत्ये पठनरनच विघ्नभेतस्त सिद्धिकर प्रभो. विद्यार्थी लभते विद्याधरार्थी लभते धनम पुत्रार्थी लभते पुत्रान मोक्षार्थी लाभते गतिम. जपेद्य गणपती स्तोत्र षड्भीमाशे फळ लभते सर्व सिद्धीच लाभते नात्र संशय. अष्टोभ्य ब्राह्माश लिखित्वाय समर्पयेत तस्त विद्या भवेशर्व गणेशस्त प्रसादे. इति श्री नारद पुराण संकटनाम श्री गणपती स्तोत्र संपूर्ण. असा हे सुंदर गणपती स्तोत्र आहे आणि तो मला खूप मनापासून आवडतो आणि तो मी नेहमीच म्हणत असते. त्याच्यामुळे तो माझा पाठांतरसुद्धा खूप छान झालेला आहे. काही सांस्कृतिक शब्द आहे. हा जो मी गणपती स्तोत्र आहे तो बऱ्याचदा मी मनामध्ये बोलते. त्याच्यामुळे जेव्हा आपण शब्दामध्ये बोलायला जातो आवाजामध्ये तेव्हा थोडंसं शब्द उच्चार आपलं कुंकुवत असतं. तर काही चुकलं असेल तर क्षमा असावी. आणि हा फार सुंदर डेकोरेशन केलेला होता बाणडोंगरीचा राजाचा, तुम्ही बघितलात. आणि हा सुद्धा एक डेकोरेशन, हा आमच्या खूपच जवळचा गणपती आहे, तिथेसुद्धा मी गेलेली पाया पडायला. आणि या बाप्पाचं सुद्धा डेकोरेशन एवढं भारी केलेलं होतं, एवढं अप्रतिम केलेलं होतं की हा डेकोरेशन आपण सहजासहजी म्हणजे कमी जागेतसुद्धा करू शकतो या पद्धतीने. आणि एकदम बघा, तुम्ही पूर्ण बघितलं तुम्हाला समजेलच की इथे काही ओव्हर केलेलं नाही आहे, एकदम मस्त सुरेख सगळे डेकोरेशन फारच अप्रतिम केलेले होते. तर मला आवडले. तर म्हटलं चला आता आपल्या देशामध्ये गणपती बाप्पाचं फेस्टिवल चालू आहे, म्हणजे आपला जो हा सण आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तर म्हटलं प्रत्येक बाप्पाचे व्हिडिओ बनवूया आणि जे पण काही डेकोरेशन असेल सर्व काही तुमच्यासोबत शेअर करूया. तर हा तुम्ही बघू शकता किती सुंदर मंडप बनवलेला आहे गणपती बाप्पाचं आणि मूर्तीसुद्धा फार अप्रतिम अशी आहे, छोटीशीच. आमच्या घराच्या बाजूला एक 20 पावलावरती हे हनुमान मंदिर आहे आणि त्या हनुमान मंदिरामध्ये ही बाप्पाची मूर्ती स्थापन केलेली आहे. फार सुरेख आहे, मला खूप आवडलं. तर तुम्हाला ही गणपती बाप्पाचे डेकोरेशन आणि गणपती बाप्पाचं दर्शन कसं वाटलं कॉमेंट्स करून नक्की सांगा सर्वांनी. आणि अजून एक आमच्या इथे एक 5 मिनटाच्या अंतरावरती गणपती बाप्पाचं मंदिर आहे, तिथे एक हा डेकोरेशन केलेला आहे, फार अप्रतिम असं डेकोरेशन केलेलं आहे. आत्ताच मी पाया पडून आली तिथे आणि मी म्हटलं डेकोरेशन फार सुरेख केलेलं आहे. हा पूर्ण पेपरपासून म्हणजे जे आपले न्यूजपेपर असतात त्याच्यापासून हा डेकोरेशन बनवलेला आहे. फार असं अप्रतिम. बघा तुम्ही, शिवलिंग आहे आणि आजूबाजूला नाग आहे, एक गुफा बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये जी मूर्ती आहे गणपती बाप्पाची तिला जो स्वरूप दिलेला आहे तो शंकराचा दिलेला आहे, म्हणजे गणपती बाप्पांच्या पप्पांचा दिलेला आहे. तर फार सुंदर हा सुद्धा डेकोरेशन मला आवडला. तर मी म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया आणि तुम्ही सर्वांनी नक्की सांगा तुम्हाला हे गणपती बाप्पाचे दर्शन डेकोरेशन जे पण काही आहे काय आवडलं ते नक्की सांगा कॉमेंट्स करून. तर असेच
आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनल पेजवरती नवीन असाल, चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल पेजला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा आणि आपल्या चॅनल पेजची लिंक शेअर करायला विसरू नका. थँक्यू.